आजच्या व्हिडिओमध्ये 30 ते 35 किलो खुसखुशीत थालीपीठाची भाजणी कशी बनवायची ते बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे का, एका थालीपीठामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम असतं। आता यामध्ये भरभरून सगळ्या गोष्टी घातल्यामुळे अगदी दिवसभर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते। सगळ्यात पहिल्यांदा कुकिंग तिकीट मराठीमध्ये मी सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत करते। तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात, तुम्ही सगळी माझी माणसं आहात। तुम्ही आपल्या मसाल्यांना जो काही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, तर पुन्हा सगळ्यांचे मनापासून मी ऋणी आहे। थोरा मोठ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम असू द्या ही ईश्वरचरणी प्रार्थना। आपल्या चॅनल बरोबर आपल्या मसाल्यांना सुद्धा तुम्ही खूप जास्त प्रेम दिलेलं आहे, तर त्यासाठी मनापासून धन्यवाद सगळ्यांचे। तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मसाल्यांबरोबर उत्तम दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे आणि पौष्टिक पीठ सुद्धा आपण आता सुरुवात करणार आहोत। असा विचार केला त्याचा श्री गणेश आपण खुसखुशीत थालीपीठ पौष्टिक भाजणीपासून करूया। आपल्या मसाल्यांचं प्रोडक्ट असो, पिठांचं प्रोडक्ट असो, मनामध्ये फक्त इतकंच असतं, तुमच्यापर्यंत चांगलं आम्हाला द्यायचं आहे। आमच्या प्रोडक्टमध्ये अजिबात कोणतंही आर्टिफिशियल रंग, फ्लेवर, कोणतंही केमिकल वापरलेलं नसतं। जगातल्या कोणत्याही लॅबमध्ये तुम्ही हे मसाले किंवा आपले प्रोडक्ट चेक करू शकता। अगदी थालीपीठ भाजणी तसं पीठ जरी असलं तरी चांगल्या क्वालिटीच्या 5 प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत, ज्या अनपॉलिश डाळी आहेत, ज्या आपल्या शरीराला चांगल्या असतात। सोबतच एक 5-6 प्रकारचे आपण इथे कडधान्य सुद्धा वापरलेलं आहे। बघू शकता, मूग आणि मटकी बारीक साईजची वापरलेली आहे, कारण ते चवीला चांगले असतात। फक्त कोणत्याही गोष्टी बनवत असताना मनामध्ये इतकंच असतं, तुम्ही आमचे कुटुंब आहात, तुम्हाला जे काही द्यायचंय ते आम्हाला चांगलंच द्यायचं आहे, चांगल्या क्वालिटीचं द्यायचं आहे, तुमच्यापर्यंत आम्हाला चांगलंच पोहोचवायचं आहे। तर अगदी सगळ्या प्रकारचे कडधान्य वापरलेले आहे, सगळ्या प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहे, सगळे प्रकारचे आपण इथे धान्य सुद्धा वापरलेलं आहे। म्हणजे लहान मुलं, मोठी माणसं अशी धान्य, कडधान्य, डाळी खायला मागत नसतील, तसं हे थालीपीठ जरी तुम्ही त्यांना दिलं तर थोड्या प्रमाणात का होईना ते सगळ्या पौष्टिक गोष्टी त्यांच्या पोटात जातील। उत्तम दर्जाचे सगळ्या गोष्टी घेतल्यामुळे थालीपीठ भाजणी सुद्धा सुगंधित आणि अगदी छान चवीची आपली तयार होते। म्हणून सगळ्या ज्या कोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत, बघू शकता अगदी चांगल्या क्वालिटीचे आपण घेतलेले आहे। थालीपीठ भाजणीमध्ये डाळी, धान्य, कडधान्य वापरतात, थोडीशी कडक होते, म्हणून इथे आपण यामध्ये साबुदाणा आणि पोहे सुद्धा वापरलेले आहे। त्यामुळे थालीपीठ कडक होणार नाही। जरी मुलांना डब्याला देताय, प्रवासाला देताय, अगदी मौसूद दिवसभर राहील। सोबतच खमंग, खुसखुशीत आणि मस्त चवीचं थालीपीठ चवीला लागण्यासाठी इथे आपण काही मसाले सुद्धा वापरलेले आहे। म्हणजे वेगळे तुम्हाला हे मसाले अजिबात थालीपीठाच्या पिठाला वापरावे लागत नाही। तर सगळ्या डाळी, धान्य, कडधान्य व्यवस्थित पाण्याखाली धुवून, व्यवस्थित त्याला पंख्याखाली कोरडे करून खरपूस भाजून घेतलेले आहे आणि संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण याला गिरणीमधून दळून आणलेलं आहे। म्हणजे सगळी व्यवस्थित काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी आपण इथे केलेल्या आहे। तर हे सगळं करायला फार कष्ट लागतात, खूप मेहनत लागते आणि हे सगळं आम्ही तुमच्यासाठी करतो, कारण तुम्ही आमचे कुटुंब आहात, तुम्ही भरभरून आम्हाला प्रेम देत आहात। तशी ही थालीपीठ भाजणी तुम्हाला कोणत्याही दुकानात, कोणत्याही कंपनीचं तुम्हाला मिळणार नाही। तर सगळ्या गोष्टी मस्त खरपूस भाजून पंख्याखाली एक 5-6 तास संपूर्ण थंड केलेला आहे। साधारणतः 30 ते 35 किलो ही सगळी भाजणी आपण मस्त भाजून घेतलेली आहे। आता संपूर्ण थंड झालं की याला आपण गिरणीमधून चांगलं दळून आणणार आहोत। तर भाजणी आपण सकाळी करायला घेतलेली होती, तर अगदी संध्याकाळ झालेली आहे। थोडासा तुम्हाला इथे शूटिंग करताना अंधार पडल्यासारखा दिसत असेल। जवळून सुद्धा दाखवते, रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि सगळ्या घरात जो काही भाजणीचा सुगंध पसरलेला आहे। संपूर्ण भाजणी तयार झाली की असं हे पॅकेटमध्ये भरून आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत असतो। अर्धा किलो आणि 1 किलोच्या पॅकेटमध्ये तुम्हाला हे उपलब्ध होईल। आणि जसं आपल्या मसाल्यांचं आहे, सिटीमध्ये 1 किलोला डिलेवरी फ्री आहे। अर्धा किलोला जे काही चार्जेस होतील, तुम्ही ज्या कोणत्या भागात राहत असाल तर त्यानुसार डिलेवरी चार्जेस आकारण्यात येईल। तर नवीन वर्षात नवीन संकल्प, तुमच्यासाठी काहीतरी पौष्टिक तुम्ही नक्की ट्राय करा। अर्धा किलो आणि 1 किलोच्या पॅकेटमध्ये हे उपलब्ध आहेत। ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। जसं तुम्ही मसाल्यांना प्रेम दिलेलं आहे, तसंच आपल्या पिठांना सुद्धा भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या। थालीपीठ भाजणीबरोबर आपण कोंबडी वड्यांचं सुद्धा पीठ अर्धा किलो आणि 1 किलोच्या पॅकेटमध्ये उपलब्ध केलेलं आहे। दोघांपैकी जे कोणतं तुम्हाला पीठं घ्यायचे असतील, तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला मेसेज करू शकता। तुमच्या सगळ्यांसाठी न्यू इयर खातर एक ऑफर आणलेली आहे। तर 25 डिसेंबरपासून 5 जानेवारीपर्यंत 3,500 रुपये मसाल्यांच्या खरेदीवर, म्हणजे कोणतेही मसाले 3,500 पर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर अर्धा किलो थालीपीठ भाजणी किंवा अर्धा किलो कोंबडी वडे पीठ, दोघांपैकी काहीतरी एक पीठ अर्धा किलो तुम्हाला यावर फ्री मिळेल। तर वेगवेगळ्या मसाल्यांबरोबर पिठाचा सुद्धा तुम्हाला आस्वाद घेणार आहे, तर याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी नक्की घ्या। आता थालीपीठ भाजणी तयार आहे, तर पटकन खुसखुशीत थालीपीठ सुद्धा बघणार आहोत। तर पीठ दळून आणलं तेव्हा संध्याकाळची वेळ होती, जवळून पीठ दाखवता आलं नाही। ते एकदा आता सकाळ झालेली आहे, तुम्ही पीठ जवळून बघू शकता, छान रंग आलेला आहे आणि मस्त सुगंध सुद्धा आहे।
मूठभर आपण इथे पांढरे तीळ भाजून घातलेले आहे। एक सांगायचं राहिलं, थालीपीठ भाजणी बरोबर भाजलेले तीळ सुद्धा आपण यामध्ये मिक्स करूनच देतो, म्हणजे तुम्हाला वेगळे यामध्ये घालावे लागत नाही। फक्त सुरुवातीची आताची जी बॅच बनवली आहे थालीपीठ भाजणी, त्यामध्ये तीळ घातलेली नाही, कारण कामाच्या लोडमध्ये मी घालायचे विसरून गेले। फक्त ही थोडंसं आपल्याला समजून घ्या, पुढच्या बॅचमध्ये मी तुम्हाला यामध्ये तीळ सुद्धा मिक्स करून देणार आहे। चवीपुरतं मीठ, हळद, यामध्ये थोडंसं हिंग पूड घातलेली आहे, कारण कडधान्य डाळी आहे, धान्य आहे, तर हिंग जरूर घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। बस इतकी सुकी जिन्नस आपण घालणार आहोत, धने जिरे काही वेगळं घालावं लागत नाही। भाजी चिरण्याचं चॉपर घेतलेलं आहे, यामध्ये कांदा, इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, थोडासा कोबी घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे। आता यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही ते भाज्या वेगवेगळ्या चिरून किसून वापरू शकता। सकाळी नाश्त्याची वेळ, मुलांचा डबा असेल, तसं हे चॉपरमध्ये सगळ्या भाज्या मोठ्या मोठ्या तुकड्या करून घातले तरी सुद्धा चालू शकेल। 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 1 हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहे। आता ही सगळी जिन्नस या चॉपरमध्ये आपण मस्त फिरवून घेणार आहोत। अगदी 1-2 मिनिटांमध्ये तुमचं काम सोपं होतं। तर तुम्ही भाज्या चिरून किसून वापरल्या तरी सुद्धा चालू शकेल। सगळं बारीक केलेलं पिठामध्ये घालणार आहोत। मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। थोडीशी बारीक चिरलेली मेथी किंवा पालक तुम्ही यामध्ये वापरू शकता। वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून घातल्या तरी सुद्धा आणखीन जास्त हे पौष्टिक होईल। आता ही सगळी जिन्नस 2 मिनिटं छान चोळून घेणार आहोत। आता गरजेपुरतं पाणी घालून भाकरीच्या पिठाप्रमाणे आपण हे छान मळून घेणार आहोत। खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको। तर रंग बघू शकता, मस्त आलेला आहे आणि असं हे पीठ आपलं भिजून तयार झालेलं आहे। लगेचच थालीपीठं बनवायला सुरुवात करणार आहोत, कारण या पिठाला अजिबात भिजत वगैरे ठेवावं लागत नाही। आता थालीपीठ लहान, मोठा, मध्यम लागत असेल त्यानुसार गोळा घ्यायचा आहे आणि ओल्या कापडावर आपल्याला हे छान थापून घ्यायचं आहे। असं हे ओल्या कापडावर केलं की अजिबात याला पीठ चिटकून बसत नाही आणि अगदी सहज तुम्हाला जसं हवं, पातळ जाड, तसं तुम्हाला हे थापता येतं। रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि छान सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे। असं हे थालीपीठ आपण छान थापून घेतलेलं आहे। असं याला बोटाने छिद्र करून घेणार आहोत, जेणेकरून आजपर्यंत मस्त खुसखुशीत छान भाजलं जाईल। थालीपीठ झालेलं आहे। गरम तव्यावर मस्त खरपूस आपण याला भाजून घेणार आहोत। आता बऱ्याच जणांना थोडंसं मऊ थालीपीठ आवडतं, खूप जणांना छान खुसखुशीत किंवा थोडंसं क्रिस्पी कडक थालीपीठ आवडतं। तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे भाजून खाऊ शकता। थालीपीठ घातलं की 1-1.5 मिनिटानंतर थोडंसं साजूक तूप, तेल किंवा थोडंसं बटर तुम्ही यावर घालू शकता आणि मोठ्या आचेवर थोडीशी वरची बाजू सुकेपर्यंत भाजून घेतलेली आहे। बाजू उलथून पालथून आपण साधारणतः 5-6 मिनिटं जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हे भाजून खाऊ शकता। जरी तुम्हाला याला तेल, तूप काही लावायचं नसेल, नुसतं कोरडं तुम्ही भाजून खाल्लं तरी सुद्धा चालू शकेल। तर बघू शकता किती खुसखुशीत आणि अगदी मस्त खमंग तुमचं थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेलं आहे। सकाळी सकाळी नाश्त्यासाठी एकदम बेस्ट फूड आहे। मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अगदीच मस्त आहे। पोहे, साबुदाणा घातल्यामुळे आणखीन मस्त दिवसभर मौसूत राहतात। गोड दह्यासोबत, लसणाच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। नुसतंच खायला सुद्धा मस्त लागतं। तर उद्यापासून बरोबर 10 दिवस 3,500च्या मसाल्यांच्या शॉपिंगवर तुम्हाला हे अर्धा किलो तुम्हाला जे आवडेल ते पीठ घेऊ शकता, किंवा तुम्हाला फक्त पिठं घ्यायची आहेत किंवा फक्त तुम्हाला मसाले घ्यायचे आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आपले मसाले किंवा आपली पिठं तुम्हाला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा लिंक सुद्धा दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही हायचा मेसेज करून आम्हाला हे सगळे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।